नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे सेवक मंडलिक अकॅडमी। आज आपण इयत्ता 10वी विज्ञान भाग 2 धडा क्रमांक 5 हरित ऊर्जेच्या दिशेने याचं लेक्चर नंबर 2 बघणार आहोत। तत्पूर्वी आपण लेक्चर नंबर 1 बघितलं होतं। त्याच्यामध्ये आपण बघितलं होतं ऊर्जा आणि ऊर्जेची निर्मिती कशी होती, ऊर्जा कशी आपली प्राथमिक गरज म्हणजे मूलभूत गरज बनली होती। त्याच्यानंतर ऊर्जेचा प्रवाह तक्ता हे आपण बघितलं होतं। त्याच्यामध्ये आपण टर्बाइन बघितलं होतं, जनरेटर कसं चालतंय हे आपण बघितलं होतं। आजच्या लेक्चर मध्ये आपण औष्णिक ऊर्जा बघणार आहोत। औष्णिक ऊर्जेवर चालणारा प्रकल्प आणि त्याच्याद्वारे विद्युत निर्मिती कशी होते हे आपण बघणार आहोत। चला तर सुरू करूया। आजचा आपलं लेक्चर नंबर 2 आहे। याच्या पूर्वी मी सांगितलेला आहे हा जो धडा आहे हा येतोय 4 ते 6 मार्कला आणि हा धडा अत्यंत सोपा आहे। बोर्डच्या पेपरला तर सोपाच आहे, पण तुम्हाला पाठ करण्यासाठी सुद्धा सोपा आहे। त्याच्यासाठी तुम्ही हा धडा पाठ करणं गरजेचं आहे। आता इथं सांगितलंय औष्णिक ऊर्जेवर आधारित विद्युत ऊर्जा निर्मिती केंद्र। जर आपण मागच्या लेक्चरचा जर विचार केला, थोडं रिकॉल करूयात। ऊर्जा जर आपल्याला तयार करायची तर ऊर्जा तयार करण्यासाठी आपल्याकडे काहीतरी लागतो स्रोत। बरं, आता स्रोत भेटला आपल्याला, पण स्रोत कशासाठी लागतोय? स्रोत लागतोय आपल्याला टर्बाइन भिंगवण्यासाठी। काय भिंगवण्यासाठी? भिंगवणं म्हणजे फिरवण्यासाठी। काय? टर्बाइन फिरवण्यासाठी। त्याच्यानंतर काय, टर्बाइन फिरवल्यानंतर जी ऊर्जा आहे ती जाणार आपली जनरेटरमध्ये आणि जनरेटरमधून ऊर्जा जी आहे ते आपल्याला भेटणार विद्युत ऊर्जा। कोणती ऊर्जा भेटणार आपल्याला? विद्युत ऊर्जा। हे आपण मागच्या लेक्चर मध्ये बघितलं होतं। काय काय ऊर्जा पाहिजे? ऊर्जा म्हणजे ऊर्जेचा स्रोत पाहिजे। कशासाठी? टर्बाइन फिरवण्यासाठी। टर्बाइन का फिरलं, ऊर्जा जाणार जनरेटरमध्ये। बरं, जनरेटरमध्ये ऊर्जा गेल्यानंतर एक तर विद्युत वाहक चुंबकाभोवती फिरणारे किंवा चुंबक विद्युत वाहकाभोवती फिरणार, दोघांपैकी एक स्थिर असणार एक फिरणारे। बरं, फिरल्यानंतर आपल्याला काय भेटतंय? विद्युत ऊर्जा भेटते। आता आपण जर औष्णिक ऊर्जेचा विचार केला, हे सगळे प्रवाह तक्त्यावरती शिकवण्याचा धडा आहे, म्हणून जे मधलं एक्सप्लेनेशन मी ते काही जादा घेतलेलं नाही। एकदम सोपे धडे आहेत, सगळं प्रवाह तक्त्यावरतीच आणि आकृतीवरती शिकवलं जातंय। ओके, मग औष्णिक ऊर्जेवर आधारित विद्युत ऊर्जा निर्मिती केंद्र याच्यामध्ये काय सांगितलं? याच्यावर वाफेवर चालणारं टर्बाइन वापरलं जातंय। मग इथं टर्बाइन दिलंय, इथं एक टर्बाइन वापरलं जाणार आहे। कोणचं? वाफेवरचं। मी तुम्हाला सांगितलंय टर्बाइन 2-3 प्रकारचे, एक पाण्यावर पण चालतंय, एक वाफेवर पण चालतंय, एक गॅस म्हणजे वायूवरती पण चालतंय। आता आपल्याकडे वाफेवर चालणारा टर्बाइन। इथं काय सांगितलंय? इंधन काय घेतलंय? स्रोत म्हणजे इंधन घेतलाय कोळसा। बरं, कोळशाला काय करणार आपण? पेटवणार। ओके, पेटवल्यानंतर आपण काय केलं? पाण्यापासून वाफेच्या निर्मितीसाठी बॉयलर। मग आपल्याला पहिल्यांदा काय लागेल? कोळसा। आपण घेतला कोळसा। बरं, कोळसा घेतल्यानंतर पुढच्या याच्यावरती मी समजून सांगतो जरा। आपण काय घेतलं? इंधन। इथं लिहूयात, इंधन घेतलंय कोळसा। आता कोळशाचा गुणधर्म सगळ्यांना माहिती आहे। कोळसा काय करावा लागतो? पेटवावा लागतो। त्याला काय करावं लागेल? पेटवना पडेगा उसको। मग पेटवल्यानंतर ज्याच्यावरती ठेवणार आपण पातेलं किंवा मोठा कंटेनर ठेवणार। काय ठेवणार? कंटेनर। त्या कंटेनर मध्ये असणार पाणी। ओके, काय घेतलंय आपण? कोळसा। कोळशाला काय केलंय? पेटवलंय। पेटवल्यानंतर एक मोठं कंटेनर म्हणजे कढईवाणी, त्याच्यात काय ठेवलंय? पाणी। पाण्यापासून काय तयार होणार? वाफ। आता पाण्यापासून तयार झाली वाफ। वाफ तयार झाल्यानंतर बॉयलर येते, आहे ना? बॉयलर म्हणजे उकळण्यासाठी। पाण्यापासून वाफ तयार झाली, मग इथं काय आपण टर्बाइन कोणतं घेतलंय? वाफेवरचं। वाफेवरचं जर टर्बाइन घेतलं तर ते वाफेवर चालणार आहे, म्हणजे ज्यावेळेस वाफ गतीच्या ऊर्जेने त्याच्याकडे जाणार आहे त्यावेळेस टर्बाइन काय होणार आहे? भिंगणार आहे। बरं, टर्बाइन भिंगल्यानंतर ऊर्जा जाणार पुढं। ऊर्जा पुढे जाणार म्हणजे ऊर्जा जाणार जनरेटरमध्ये। आता जनरेटरमध्ये 2 गोष्टी, पहिले विद्युत वाहक। पहिला कोण आहे? विद्युत वाहक। दुसरा कोण आहे? चुंबक। आता एक तर विद्युत वाहक असेल स्थिर आणि चुंबक असेल फिरतं। ओके, आणि दुसरी गोष्ट, एक तर हा असेल स्थिर आणि विद्युत वाहक असेल फिरतं, आहे ना? या 2 गोष्टी पॉसिबल आहे। एक तर विद्युत वाहक स्थिर, चुंबक फिरतं, तरी पण ऊर्जा तयार होणार, किंवा विद्युत वाहक असणार फिरतं आणि चुंबक कसं असणार आहे?
स्थिर. दोघांपैकी एकमेकाभोवती बिंगल्यानंतर काय तयार होणार आहे? आपली ऊर्जाच तयार होणार आहे ना. ओके, मग आता कोळसा घेतला, कोळशापासून पाणी ठेवलं, कोळशावरती वाफ तयार झाली, वाफेवर चालणार टर्बाईन, टर्बाईन पासून जनित्र, जनित्रापासून स्थिर ऊर्जा तयार झाली म्हणजे विद्युत वाहक चुंबकाभोवती किंवा चुंबक विद्युत वाहकाभोवती फिरलं. त्याच्यानंतर तयार काय झाले? आपली विद्युत ऊर्जा. बरं, विद्युत ऊर्जा तयार झाल्यानंतर झालं आपलं, साध्य झालं. पण आता सगळ्याला माहिती वाफेवर चालणार जर टर्बाईन आहे तर तुम्ही सगळ्यांनी बघितलं असेल, जर गॅसवरती गरम पातेलं ठेवलं पाण्याचं तर ते जे झाकण काढल्यानंतर त्याला बाजून काय असते? वाफ. जर ते वाफेला आपण जर गार केल्यानंतर त्याचं काय होणार आहे? पाणी तयार होणार आहे. मग जर टर्बाईन वरती जाऊन पाणी आदळते म्हणजे वाफ आदळते तर त्याचं काय होणार आहे? परत एकदा पाणी. आणि पाणी जे ते वाफेचं रूपांतर पुन्हा कशामध्ये करण्यात येतं? आपलं पाण्यात. म्हणजे इथं काहीतरी कुलिंगसाठी असेल, म्हणजे गार करण्यासाठी. इथं काहीतरी गार करण्यासाठी. बरं, हे झालं गार केल्यानंतर परत एकदा पाणी कशामध्ये? बॉयलरमध्ये. परत एकदा कोळसा घेणार, कोळशाला पेटवणार, बॉयलर मध्ये पाणी असणार, पाणी उकळणार, वाफेवर चालणार टर्बाईन, टर्बाईन पासून जनित्र, जनित्रामध्ये विद्युत वाहक चुंबकाभोवती किंवा चुंबक विद्युत वाहकाभोवती फिरणार आणि ऊर्जा तयार होणार. संपला विषय, झाली औष्णिक ऊर्जा. औष्णिक ऊर्जेवर आधारित विद्युत ऊर्जा निर्मिती, याची काय झाली? प्रवाह आकृती. संपला विषय. तुम्ही डायरेक्ट तोंडी लिहू शकता. आपण पहिल्यांदा काय करणार? इंधन म्हणून कोळसा घेणार, कोळशाला काय करणार? पेटवणार, पेटवल्यानंतर पाण्यापासून वाफेच्या निर्मितीसाठी एक बॉयलर तेथे ठेवणार आहोत. बॉयलर ठेवल्यानंतर त्याच्यातून वाफ तयार होणार. वाफ तयार झाल्यानंतर वाफेवरचं टर्बाईनला जाऊन आदळणार, टर्बाईन बिंगणार, ऊर्जा पुढे जाणार जनित्रामध्ये, जनित्रामध्ये विद्युत वाहक चुंबकाभोवती किंवा चुंबक विद्युत वाहकाभोवती फिरणार आणि विद्युत ऊर्जा तयार होणार आणि गार झालेलं पाणी परत एकदा बॉयलर मध्ये पाठवलं जाणार. ओके, पुढं. ओके, ओ हा, आता इथं काय आहे? ते झालं, आपण बघितलं ऊर्जा निर्मिती कशी होती? औष्णिक ऊर्जा निर्मिती. कशी? औष्णिक जिथं जिथं येतं ना, औष्णिक ऊर्जा जिथं जिथं येतं ना मुलांना, तिथं येते आग. आग येते म्हणजे काय? तिथं पेटवावंच लागतं, आहे ना. पेटवणे म्हणूयात, आहे ना. नाही तर काय पेटवावं लागतं हे तर समजलं पाहिजे मेन. ओके, हा, मग पेटवणं पडेगा उसको. तिथं काय सांगितलेलं आहे? औष्णिक विद्युत निर्मिती केंद्रातील ऊर्जा रूपांतर. ऊर्जा तयार झाली, पण ऊर्जेचं रूपांतर होतंय तरी कसं, आहे का नाही? ऊर्जा कशी तयार होणार आहे आपल्याला बघायचंय. मग आता पहिल्यांदा कोणता घेतला होता आपण? इंधन घेतलं होतं. इंधन काय घेतलं आपण? कोळसा घेतला भाऊ. कोळशाला काय केलं? पेटवलं. पेटवल्यानंतर काय? आग तयार झाली. म्हणजे काय? कोळशात कोणती ऊर्जा होती? रासायनिक ऊर्जा होती. कोणती ऊर्जा? रासायनिक. ऊर्जेचे 5 प्रकार सांगितले. ओके, मग ही जी रासायनिक ऊर्जा होती, रासायनिक ऊर्जा तिथून जाणार. पाण्याला काय लावली? इंधन. नंतर काय घेतलं होतं आपण? पाणी. कशामध्ये? बॉयलर मध्ये, आहे ना. पाण्याला लावली आग. मी आत्ताच सांगितलं औष्णिक ऊर्जा म्हटल्यानंतर काय? आग किंवा पेटवणं. मग रासायनिक ऊर्जेपासून कोणती ऊर्जा तयार झाली? औष्णिक ऊर्जा. औष्णिक ऊर्जा म्हणजे काय? ती कशामध्ये होती? पाण्यामध्ये. म्हणजे आपण आग लावली किंवा पेटवलंय. मग औष्णिक ऊर्जा जाणार वाफेतील गतिज ऊर्जा. गतिज ऊर्जा म्हणजे याला म्हटलं जातं इंग्लिशमध्ये कायनेटिक एनर्जी. न थांबता पुढे जाणारी ऊर्जा म्हणजे कोणती? गतिज. आणि स्थितीज म्हणजे काय? जी थांबून थांबून पुढे जाते. ओके, हे काय? एकदाच थांबून धरायची, स्टोर करून ठेवायचे आणि मग पुढे सोडायची. आणि गतिज म्हणजे काय? गतिज ऊर्जा म्हणजे डायरेक्टली पुढे जाते, आहे का? न थांबता जाणारी, न थांबता पुढे जाणारी किंवा पुढे जाते. ओके, 2 प्रकारची ऊर्जा आहे. काय काय? स्थितीची ऊर्जा म्हणजे काय? थांबून पुढे जाते. आणि गतीची म्हणजे काय? न थांबता पुढे जाते. मग आपण रासायनिक ऊर्जेपासून औष्णिक ऊर्जा तयार केली. औष्णिक ऊर्जा कशी आपली? म्हणजे पुढे जाऊन काय होणार? गतिज ऊर्जा. गतिज ऊर्जा थांबून जाते का न थांबता? न थांबता पुढे जाते. मग जर न थांबता पुढे जाते ते जाऊन टर्बाईनला आदळणार. टर्बाईनला आता आदळल्यानंतर काय? टर्बाईन बिंगणार. टर्बाईन काय हळूहळू थोडी बिंगणार? लहान लेकराची गाडी आहे का माग वाढल्यानंतर पुढे जाणार? अजिबात नाही. मोठी कंपनी आहे म्हटल्यानंतर गतिज ऊर्जा स्पीड मध्ये जाणार, मोठं टर्बाईन बिंगणार आणि बिंगल्यानंतर शेवटी काय तयार होणार? विद्युत ऊर्जा. संपला विषय. जर तुम्हाला पेपरमध्ये विचारलं औष्णिक ऊर्जा निर्मिती कशी होते, औष्णिक ऊर्जा निर्मिती कशी होते, तर हा तक्ता काढायचा आहे, ती 5.5. आणि जर विचारलं औष्णिक ऊर्जा जी तिची ऊर्जा रूपांतरण कसं होतंय, तर ऊर्जेचं रूपांतर रासायनिक ऊर्जा
कोळशामधील, मग औष्णिक ऊर्जा, मग वाफेतील गतिज ऊर्जा, मग टर्बाईन मधील गतिज ऊर्जा, आणि शेवटी काय आपली विद्युत ऊर्जा तयार होते. त्याच्यानंतर पुढे काय सांगितलंय आपल्याला, विचार करा, काहीतरी विचार करायला लावलाय. पण आता हा जो मोठा आहे का, थोडं छोटं करतो मी म्हणजे तुम्हाला दिसून येईल. ओके, हा. आता औष्णिक ऊर्जेपासून म्हणजे औष्णिक ऊर्जेचा जो प्लांट असेल म्हणजे आराखडा म्हणजे काय, थोडक्यात कंपनी, ऊर्जा तयार करण्याची कंपनी. आपण नाही म्हणत का विद्युत वाहकन ते असतात, त्याला कंपनी म्हटलं जातंय. ओके, मग आता इथं काय आहे, सपोज हे काय इंधन आहे. आता आपण इंधन काय घेतला होता, कोळसा. इंधन काय घेतलाय, कोळसा. बरं, हा जो कोळसा आहे, कोळसा काय होणार, आपण पेटवणार आहे. कोळसा काय पेटवणार आहे. बरं, कोळशाच्याच म्हणजे इंधन कोळसा घेतलाय, त्याला हवा लावली, इतका तो पार्ट आहे. आणि याच्यामध्ये काय, बॉयलर मध्ये काय ठेवलंय, पाणी. आता बॉयलर मध्ये पाणी म्हटल्यानंतर पाणी काय होणार, उकळल्यानंतर याची जी हवा आहे, बाई इथं छोट दिलेलं आहे. ओके, तुमच्या पुस्तकामध्ये पुस्तक उघडून बसत मी शिकवत असते. ओके, मग इथून काय होणार, हवा पास झाल्यानंतर इथं काय, टर्बाईन आहे. टर्बाईन मध्ये काय गंमत चालणार आहे, टर्बाईन मधून ऊर्जा पुढे जाणार जनरेटरमध्ये. बरं, ऊर्जा गेली जनरेटरमध्ये ऊर्जा गेल्यानंतर एक दोन गोष्टी आहेत तिथं, विद्युत वाहक, हे पाठच करून ठेवायचं विद्यार्थी मित्रांनो, विद्युत वाहक तार किंवा चुंबक. आता तुम्हीच कमेंट मध्ये सांगायचंय कोण कोणाभोवती फिरताय. कोणीही काही लिहिलं तरी पण उत्तर तेच येणार आहे. दोघे एकमेकाभोवती फिरतायत, ऊर्जा तयार होते, आणि आपल्याला ती प्लस मायनस म्हणजे प्लस वायर आणि मायनस वायरच्या फॉर्म मध्ये आपल्याला काय, टावर मध्ये आपण घालून ती घेऊ शकतो. टावर मध्ये घालून म्हणजे टावर नाही ते. बरं, मग पहिल्यांदा काय केलं, इंधन कोळसा घेतला, कोळशाला काय केलं, हवा मारली, काय तयार झाली, ऊर्जा म्हणजे आग तयार झाली. खाली काय, बॉयलर मध्ये काय ठेवलेलं आहे, पाणी उकळल्यानंतर वाफ पुढे जाणार कशामध्ये, टर्बाईन काय होणार, बिंगल्यानंतर ऊर्जा जाणार जनरेटरमध्ये, विद्युत वाहक चुंबकाभोवती किंवा चुंबक विद्युत वाहकाभोवती फिरणार, आणि शेवटी आपल्याला काय भेटणार, इथून ऊर्जा प्लस मायनस फॉर्म मध्ये भेटणार. बरं, मग आता टर्बाईन आहे, बरोबर आहे ना, टर्बाईनला पाणी आदळून काय होणार, खाली येणार. आता काहीसे गरम पाणी, गरम पाण्याला काय म्हणतात मराठी भाषेत, कोमट आहे ना, नाही तर कोमल लिहितात, व्हायचा घोटाळा त्याच. काय आहे, कोमट पाणी. कसं आहे, कोमट. आता हे कोमट पाण्याला इथून पाईप जोडलेलं आहे भाऊ, कशाला जोडलेलं पाईप, कुलिंग टावरला. जर हे कुलिंग टावर आहे, कुलिंग म्हणजे काय, कुलिंग या शब्दाचा मराठीत अर्थ होतो काय, थंड करणे, प्रक्रिया काय, थंड करण्याची. कुलिंग टावर आहे म्हटल्यानंतर इथं पाणी काय होणार, थंड केल्यानंतर खालून एक पाईप जोडणार, परत एकदा असं परत एकदा आतमध्ये जाणार, परत बॉयलर, तेच चालू आहे. म्हणून मी तुम्हाला पहिल्यांदाच म्हटलं होतं, हा एकदम सोपा धडा आहे. काय सारखं आहे, टर्बाईन सारखं आहे, जनरेटर सारखं आहे, ऊर्जा सारखं आहे. फक्त प्रत्येक वेळेस काय करायचंय, इंधन बदलायचंय. म्हणजे माणूस तोच आहे, दररोजचा माणूस तोच आहे, फक्त कपडे वेगवेगळे घालायचे, काळा, पांढरा, निळा, जांभळी. ओके, पुढं काय, शेवटी आता औष्णिक ऊर्जा बघितली, औष्णिक ऊर्जेचे ऊर्जा रूपांतरण बघितलं, त्याचा तो आराखडा बघितला. आता त्याच्या काय समस्या आहेत. ओके, समस्या काय सांगितलंय, कोळशाच्या ज्वलनाने होणारे हवेचे प्रदूषण. आता कोळसा आहे कोळसा जळणारच आहे, म्हणजे हवेत त्याचं प्रदूषण होणारच आहे, आणि प्रदूषण झाल्यानंतर माणसाला फुफ्फुसाला त्रास होणार म्हणजे होणारच आहे. पुढे काय सांगितलंय, आणि म्हणजे ज्वलनाने कार्बन डायऑक्साईड आणि सल्फर ऑक्साईड. कार्बन डायऑक्साईड जर तुम्ही विज्ञान भाग 1 शिकले असताल, सेवक सर हे तुम्हाला ते विज्ञान भाग 1 शिकवणार आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला केमिकल फॉर्म्युले आहेत, रासायनिक फॉर्म्युले आहे का नाही, ते लक्षात ठेवायचे. हा आहे कार्बन डायऑक्साईडचा आणि हा आहे सल्फर डायऑक्साईडचा. सल्फर ऑक्साईड म्हटलंय फक्त, डाय नाही, म्हणजे SO मोनो ऑक्साईड. ओके, सल्फर ऑक्साईड, CO2 कार्बन डायऑक्साईड, SO सल्फर ऑक्साईड. हे नायट्रोजन ऑक्साईड पण सांगितलंय. त्याच्यानंतर पुढं काय सांगितलं, यासारखे आरोग्यास घातक वायू वातावरणात उत्सर्जित होतात. जर हे वातावरणात मिसळले तर माणसाला काय त्रास होऊ शकतो, फुफ्फुस भरू शकते, म्हणजे काय, त्याला दमा किंवा अस्थमा होऊ शकतोय. पुढे काय सांगितलंय, कोळशाच्या ज्वलनाने उत्सर्जित वायूसह इंधनाचे सूक्ष्म कण सुद्धा वातावरणात सोडले जातात. यामुळे श्वसन संस्थेचे गंभीर विकार उद्भवू शकतात. काय, कोळसा जर त्याचा दूरवरती सोडतोय तर त्याच्यामधले बारीक कण सुद्धा वरती सोडतोय, आणि जर बारीक कण वरती जात आहे तर आपण तो श्वास घेतोय, बरोबर आहे ना. तो जर श्वास घेतो तर ते आपले कण जे ते आपल्या श्वसनलिकेतून आतमध्ये जाऊ शकतात, आणि आपल्याला फुफ्फुसाचे रिलेटेड आजार होऊ शकतोय, म्हणजे श्वसन संस्थेचे रिलेटेड गंभीर विकार होऊ शकतोय. तिथं सांगितलं, यामध्ये वापरले जाणारे इंधन अर्थात कोळसा
याचे भूगर्भातील साठे मर्यादित आहेत, यामुळे भविष्य काळात विद्युत निर्मितीसाठी कोळशाची उपलब्धतेवर मर्यादा येतीलच. आता काय काय सांगितलंय? पहिला, कोळसा जळतोय तर कार्बन डायऑक्साईड, सल्फर ऑक्साईड, नायट्रोजन ऑक्साईड हे घातक वायू बाहेर पडतात, फुफ्फुसाला त्रास देतात. त्याच्यामध्ये कण सुद्धा आहे, सूक्ष्म कण म्हणजे एकदम छोटे जे दिसत नाहीत ते कण श्वसन संस्थेचे गंभीर विकार उद्भवू शकतात. पण जो कोळसा आहे का, कोळसा म्हणजे आपल्याला वाटत असं लाकडं जाळायचे आणि कोळसा तयार करायचे, कवर आपण लाकडं जाळू शकतोय. आपल्याला ऑक्सिजन तर लागतंय ना, ऑक्सिजन कोण देणार आहे? झाड. नुसते झाडच कापत बसलो कोळशासाठी तर आपल्याला पुढे जाऊन नाही का म्हणजे ऑक्सिजनच राहणार नाही. आणि इथं काय सांगितलंय, जर आपण हा कोळसा वारंवार वापरत गेलो तर कोळशाची जी काही उपलब्ध आहे याच्यावर काही मर्यादा, म्हणजे कोळशाचे साठे कमी आहे. हा जो कोळशाचा विचार केला जातोय, हा विचार केला जातोय कोळशाच्या खाणीमधला, लाकडाचा नाही. कोळशाच्या खाणीतून कोळसा 4 प्रकारातून भेटतोय, 4 पद्धती आहेत त्याच्या, 9वी शिकलेले आहात तुम्ही. ओके, मग कोळशाच्या उपलब्धतेवर मर्यादा सुद्धा येऊ शकते. म्हणून आदल्या पिढीने पुढच्या पिढीसाठी ते जपून ठेवायचं आहे, पण कोळशाद्वारे प्रदूषण होऊ द्यायचं नाही. इथं काय सांगितलंय, भारतातील काही प्रमुख औष्णिक ऊर्जा आधारित विद्युत निर्मिती केंद्र व त्यांची मेगावॅट मधील क्षमता पुढील प्रमाणे. काही विद्युत केंद्र दिले, त्याची क्षमता दिलेली, आणि हे पण महत्वाचं बरं का, याच्यावरती एक मार्कचे प्रश्न विचारले जातात. ठिकाण कोणतं आहे? विंध्यनगर, राज्य मध्य प्रदेश. किती मेगावॅट आहे? 4760. ओके, MW म्हणजे मेगावॅट, लक्षात ठेवायचं आहे. किती मेगावॅट आहे? 460. ओके, त्याच्यानंतर मुंद्रा गुजरात 4620. त्याच्यानंतर मुंद्रा गुजरात 4000चा सुद्धा एक प्रकल्प आहे. तमनार आहे छत्तीसगड मधला 3400 मेगावॅटचा प्रकल्प आहे. चंद्रपूर महाराष्ट्र 3340. आता एवढं लक्षात ठेवायचं, आपला जो महाराष्ट्र आहे का, महाराष्ट्रामध्ये चंद्रपूर नावाचा जिल्हा आहे, त्याच्यामध्ये 3340. याच्यावरती प्रश्न विचारला होता मागच्या वर्षी, मार्च 2026 ला प्रश्न विचारला होता. ओके, मग आता काय काय शिकलो तर आपण एकदा रिकॉल करूयात आणि आजच्या लेक्चरमध्ये इथंच थांबूयात. काय काय? औष्णिक ऊर्जेवर आधारित विद्युत निर्मिती केंद्र. मग त्याच्यामध्ये काय, इंधन कोळसा घेतला, पाणी होतं, पाण्याला उकळलं आपण, वाफ तयार झाली, टर्बाईनला जाऊन आदळली, त्याच्यानंतर जनरेटरमध्ये गेला, एक तर विद्युत वाहक चुंबकाभोवती किंवा चुंबक विद्युत वाहकाभोवती फिरवलं, त्याच्यानंतर काय तयार झाली? विद्युत ऊर्जा. ओके, गार झालेलं पाणी परत एकदा बॉयलरमध्ये. पुढं काय सांगितलंय, विद्युत ऊर्जा रूपांतरण. औष्णिक रासायनिक ऊर्जा होते, औष्णिक ऊर्जेमध्ये गेले, औष्णिक ऊर्जा गतिज ऊर्जेमध्ये तयार झाली, गतिज ऊर्जा गेली, आणि शेवटी ऊर्जा विद्युत भेटली आपल्याला. पुढं काय सांगितलंय आपल्याला, हे प्रकल्प आहे, इंधन घेतला, इंधन म्हणजे कोळसा, कोळशाला काय केलं? हवा लावली, म्हणजे बॉयलर मध्ये पेटवलं, म्हणजे पाण्याची वाफ तयार झाली, ते गेलं टर्बाईन मध्ये, टर्बाईन मधून ऊर्जा गेली जनरेटर मध्ये. एक तर हा याच्या भोवती किंवा हा याच्या भोवती स्थिर राहणार, एक जण बिंगणार, आणि शेवटी ऊर्जा भेटणार. आणि जे कोमट पाणी आहे ते कुलिंग टॉवर मध्ये जाणार, ते गार होणार, आणि परत एकदा कशामध्ये? बॉयलर मध्ये जाणार, गरम होऊन तीच प्रोसेस चालू राहणार. आणि शेवटी त्याच्या समस्या काय आहे? कार्बन डायऑक्साईड, सल्फर ऑक्साईड, नायट्रोजन ऑक्साईड हे आरोग्यास घातक वायू बाहेर पडू शकतात, फुफ्फुसाचे त्रास उद्भवू शकतात. त्याच्यानंतर काय आहे? सूक्ष्म कण सुद्धा येऊ शकतात, श्वसन संस्थेचे गंभीर विकार होऊ शकतात, आणि कोळशाच्या उपलब्धतेवर मर्यादा येऊ शकते. आणि इथं काही ठिकाणं दिलेले आहे, त्याच्यापैकी महाराष्ट्र राज्यावरती प्रश्न विचारला जातोय, जे की चंद्रपूर मध्ये आहे. मेगावॉट प्रकल्प किती? 3340. ओके, चला तर आजच्या लेक्चरमध्ये इथंच थांबूया. नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ समजला असेल, कारण की हा धडा पहिल्यापासून सांगतो मी एकदम सोपा आहे. त्याच्यामध्ये टर्बाईन सारखंच आहे, जनरेटर आणि विद्युत ऊर्जा सारखी आहे, फक्त इंधन जे दरवेळेस बदलायचं आहे. चला तर आजच्या लेक्चरमध्ये इथंच थांबूया. जर चॅनलवरती नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, आणि इतरांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.